गावची खबर न्यूजने या खालापुरात शिंदे गटातील 2 तालुका प्रमुख यांच्यातील वादाचा घेतलेला हा वृत्तांत। शिवसेना शिंदे गट कामगार सेनेचे तालुका प्रमुख जांभिवलीचे सरपंच प्रमोद चिरके आणि माझ्यात कोणताही वाद नाही अशी माहिती तालुका प्रमुख संदेश पाटील माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे। केमस्ट्रॉम सायन्स कंपनी माझ्या गावातील असल्याने पक्षाच्या नेते शिर्के यांना आंदोलन करावे लागू नये आणि कामगारांना न्याय मिळावा म्हणून मध्यस्थी करत होतो। मी कामगारांच्या विरोधात असल्याची खोटी अफवा करून आमच्या पक्षात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे। केमस्ट्रॉम सायन्स कंपनीमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रमोद चिरके आंदोलन करीत असताना दुसरीकडे पक्षाचे तालुका प्रमुख कंपनीच्या बाजूने काम करीत असल्यानेच शिवसेना शिंदे गट कामगार सेनेचे तालुका प्रमुख जांभिवलीचे सरपंच प्रमोद चिरके यांनी शिवसेना शिंदे गट कामगार सेनेचे तालुका प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्याकडे पाठवून दिल्याने 2 तालुका प्रमुखांमधील वाद चव्हाट्यावर आल्याची माहिती होताच तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर हकीकत सांगितली आहे। प्रमोद चिरके आणि माझ्यात वाद नाही, 2 दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमात आम्ही एकत्र असल्याचे संदेश पाटील म्हणाले आहेत। सर्वांना जय महाराष्ट्र, सर्वांचं स्वागत आहे। काल 2-3 दिवस ज्या मीडियामध्ये बातमी येत होत्या की दोन्ही तालुका केमस्ट्रॉम सायन्सचं जो आंदोलन चालू आहे कामगारांचा, त्याच्यावरून दोन्ही तालुका प्रमुखचा वाद चव्हाट्यावर आहे, राजीनामा दिला हे ते, पण तसं काही नाही आहे। आमच्यामध्ये कुठलाही वादविवाद नाही आहे। जेव्हा आंदोलन सुरू होतं 2 वर्षापासून सुरू आहे, तर मध्यस्थीची भूमिका मी करत होतो आजपर्यंत। प्रमोदजी शिर्केंना ते माहिती आहे, कामगारांना सुद्धा माहिती आहे आणि कंपनीला सुद्धा माहिती आहे। यात काय कोणाचा काही स्वार्थ नाही। कंपनीचे मालक खूप चांगले आहेत, त्यांचे माझे चांगले 20-25 वर्षाचे संबंध आहेत, त्यांच्या वडिलांचे सुद्धा आम्ही चांगले संबंध आहेत। कंपनीचा कधी कारण झाला तर ते मी नेहमी जातो, परंतु जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या 2-3 दिवस आधी पण आमची चर्चा चालू होती दोन्ही कामगारांशी आणि मालकांशी सुद्धा। मालक खूप चांगले, जरी काय तिथे काही प्रॉब्लेम झाला तरी मला ते फोन करतात, तर मला तसं तेव्हा त्यांनी फोन केला होता। फोन केल्यानंतर मी तिथे जे उपोषणला बसलेले कामगार होते त्यांना बोलवलं। तिथे आमचे ग्रामपंचायत सदस्य रितेशजी मोरे असतील, तिथे आमचे दुसरे भीमराव कांबळे असतील, तिथले आमच्याच गावातले मनीष पाटील असतील, तिथले आमच्या गावातले दिनेश वाघमारे असेल, राजेश आवसकर असेल किंवा अजून केशव खराड असेल, की अजून त्यामध्ये 10-12 लोक आमच्या गावातली असल्यामुळे मी त्यांना घेऊन रितेश मोरेंना वगैरे घेऊन मी चर्चा केली की बाबा अरे असा विषय आहे। मालकांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मध्यस्थी येऊन समझोता करा, किंवा वर्करने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही समझोता करून जर मिटवा तर मिटवा। तर एवढा आपल्या गावावर कंपनी आहे आणि आपणच तिथं मध्यस्थी करून हा विषय सॉल्व्ह झाला पाहिजे, हा प्रामाणिक म्हणणं माझं होतं। दुसरं यामध्ये काही स्वार्थ नाही आहे। आणि कंपनीत जायच्या आधी सुद्धा रितेश मोरे वगैरे 4-5 लोक तिथं होती आणि त्यांना मी त्यांना सांगितलं की बाबा अशी चर्चा करायला मी चाललेलो आहे, तर तुमचं म्हणणं काय आहे? ते बोलले की तुम्ही बिंदास जा, चर्चेतून जर मार्ग सुटत असेल आणि जर आपल्या गावातलीच लोक जर सगळे आपल्या गावावर कंपनी असेल तर नक्कीच तो प्रश्न सॉल्व्ह होईल। कंपनीचे मालक आणि त्यांचा परिवार पूर्णपणे मला ओळखतो, ते खूप चांगला परिवार आहे, त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते पण मला पूर्णपणे ओळखतात। तर कुठंतरी मध्यंतर मार्ग काढायला निघालो। ते जेव्हा जा बोलले कामगार तेव्हा मी आतमध्ये गेलो आणि त्यानंतर जे काय बातम्या वगैरे आल्या तर ते कामगारच आणि प्रमोदजी शिर्के आम्ही घेऊन बसलो होतो की बाबा तुमचा समज गैरसमज काही झाला। संदेश पाटील आम्हाला विचारून गेले होते। याची व्हॉट्सअपला त्यांनी त्याचं कामगारांनी उत्तर सुद्धा दिलं की त्याच्यात संदेश पाटीलची काही चुकी नाही। मी एवढा प्रामाणिक काम करून माझ्यावर आरोप होत असेल तर हे मला चुकीचं वाटलं, मला खूप दुःख झालं की प्रमोद शिर्के सुद्धा माझे मित्र आहेत आणि आमच्यामध्ये काही दुजाभाव नाही आहे। विरोधकांचा डाव आहे की आमच्यामध्ये हे तुटफूट करायचं असं काही नाही आहे। आम्ही सर्व एक संघ आहोत। परवा सुद्धा उपोषण इथं होता वराळ्याचा, आम्ही दोघं जाऊन आम्ही जवळ 3 दिवस 3-4 आम्ही ठाम मांडून उभे होतो। मी होतो, प्रमोद शिर्के होते, रोहित विचारे होते, शशिकांत मोरे होते, किरण पाटील होते, सौरभ पाटील होते, महेश पाटील होते। आम्ही बरेचशी लोक 36मधले आम्ही तिथं उभे होतो आणि जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आणि हा प्रश्न निकाली काढावा। तर असं काही कोणी मानू नका, चर्चामधून विषय होतो। त्यानंतर सुद्धा एक पक्षाची भूमिका आणि म्हणून आम्ही काल त्या गेटवर फुलं वाटायचं ठरलं होतं, पक्षाने आदेश दिला का फुलं वाटावी म्हणून कामगारांना, म्हणून मी कामगाराच्या वतीने फुलं दिली असं नाही आहे। कामगाराच्या म्हणजे जे आहेत ना युनियनच्या बाबतीत मी त्यांना पाठिंबा म्हणून फुलं दिली ना, तो पक्षाचा आदेश होता। कंपनी आपल्या गावावर आहे तर कुठेतरी कंपनी वाढले तर आमच्या गावातली पण लोक तिथे कामाला लागतील, हाच पाठिंबाचा उद्देश। आणि जी काय पोरं लागली होती कामाला त्यातली 50% तर माझ्या रेफरन्सनीच लागलेली आहेत।
एवढे माझे चांगले रिलेशन त्या कंपनीसोबत आहेत, तर कंपनीचा मालक मला का विचारणार नाही, मला का बोलणार नाही? मग ह्याच्यामध्ये माझा दोष काय? म्हणजे मी पण व्हॉट्सअपला नेहमी मेसेज वगैरे टाकतो का 4 मुलं घ्या, CNC ऑपरेटर पाहिजे, इलेक्ट्रॉनिक पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे, मेंटेनन्स पाहिजे, ITI फिटर पाहिजेत, ह्या गोष्टी टाकत असं हेल्पर पाहिजेत, वॉचमॅन पाहिजेत. हे असताना अशा लोकांशी जर मी संबंध ठेवले नाही तर कामगार लावलं कुठून? आणि लावलं तर त्यात काय माझी चूक काय? म्हणजे मी मालकाची वगैरे बोलायला गेलो, चर्चा करायला गेलो, ह्यात माझी चुकी होती का? असं होत नाही. कोणाची गैरसमज असतील तर आम्ही दूर केलेले आहेत. विरोधकांना विनंती आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये मला बदनाम करा, या गोष्टीमध्ये आमच्यात बदनामी करू नका. हात जोडून विनंती आहे. राजकारण करू, कामाच्या वेळेस काम करू, इंडस्ट्री टिकली पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करू. तसंच कामगार सुद्धा टिकला पाहिजे, स्थानिक कामगार मोठा झाला पाहिजे, कंपनी मोठी झाली, हाच प्रत्येक जास्त मध्ये आहे. माझा काही कुठलाही स्वार्थ नाही. खूप चांगलं काम करतोय मी, दिवस रात्र मेहनत करतोय, पक्षासाठी करतोय. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. मी माझ्या वैयक्तिक स्वतःसाठी काय गेलो नाही. माझ्या पक्षातली लोक जी तिथं युनियनमध्ये कामाला आहेत ती माझ्या पक्षामध्ये प्रवेश केलेली लोक आहेत. दुःख एवढंच आहे की माझ्या पक्षाच्या लोकांनी तिथं उपोषण करायला लागलं मी असताना, हे माझं दुर्दैव आहे. त्यामुळे असं काय नाही, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय, कामगारांसाठी त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. बघू, यश आलं तर ठीक. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.